नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पवित्र आणि श्रद्धाभावाने भारलेल्या चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत शुभ आणि पुण्यदायी दिवसाबद्दल। तो म्हणजे आवळा नवमी। आवळा नवमी म्हणजे केवळ पूजा नाही, तर तो आहे आरोग्य, धन आणि आयुष्य वाढवणारा सण। आवळा नवमी म्हणजे काय? कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी हा दिवस आवळा नवमी म्हणून साजरा केला जातो। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आवळ्याच्या वृक्षाखाली पूजले जातात। आवळा म्हणजे अमृताचं प्रतीक, जो आरोग्य, सौंदर्य आणि दीर्घायुष्य देतो। या दिवशी संध्याकाळी दिवा का लावतात? हिंदू धर्मात सांगितलं आहे, जेथे प्रकाश तेथे लक्ष्मी वास करते। आवळा नवमीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी एक विशिष्ट ठिकाणी दिवा लावला तर घरातील दुर्भाग्य संपून सौभाग्य येतं। कोठे लावायचा हा दिवा? संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ, आवळ्याच्या झाडाखाली किंवा तुळशीच्या कुंडीजवळ हा एक दिवा लावणे अत्यंत शुभ मानलं जातं। हे तीनही ठिकाण भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आवडते स्थान आहेत। कशाचा दिवा लावावा? या दिवशी तुपाचा दिवा लावावा। तूप म्हणजे शुद्धता आणि सात्विकता। तुपाचा प्रकाश केवळ घरचं अंधार नाही तर मनातील अंधारही दूर करतो। दिव्यात काय ठेवावे? तुपाचा दिवा लावताना त्यात एक तुळशीपत्र, थोडेसे गहूदाणे आणि एक लवंग टाका। ही तीन गोष्टी एकत्र ठेवल्यास लक्ष्मीचा स्थायी वास घरात राहतो। कधी लावायचा दिवा? सूर्यास्ताच्या थोडं आधी किंवा संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत हा दिवा लावा। त्यावेळी आकाशात सांजवेळ होते आणि ती वेळ देवतांच्या प्रवेशाची वेळ मानली जाते। दिवा लावताना म्हणायचा मंत्र पेक्षा जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री लक्ष्म्यै नमः हा मंत्र 5 वेळा म्हणा आणि मग दिवा प्रज्वलित करा। का म्हणतात कोणत्याही परिस्थितीत दिवा लावावा? कारण या दिवशी दिवा न लावल्यास वर्षभर आर्थिक अडचणी, मानसिक ताण आणि घरातील अस्वस्थता वाढते। शास्त्र सांगतं, पेक्षा जास्त आवळा नवमीला लावलेला दिवा दैवी प्रकाशाचे आशीर्वाद देतो। हा दिवा लावल्यानं काय लाभ मिळतो? घरात धनलक्ष्मीचा वास वाढतो, पती पत्नीमधील मतभेद दूर होतात, आरोग्य उत्तम राहतं, देवघरातील ऊर्जा वाढते, मन शांती आणि समाधानाने भरतं। आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावल्यास, जर तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड असेल तर नक्की त्या झाडाखाली दिवा लावा। आवळा वृक्षात भगवान विष्णूचं वास्तव्य असतं, त्याखाली लावलेला दिवा म्हणजे थेट विष्णूला अर्पण केलेलं प्रकाशपुष्प। दिवा विझू देऊ नका। एकदा दिवा पेटवला की तो आपोआप विझेपर्यंत जळू द्या। वाऱ्यामुळे विझू नये म्हणून त्यावर पारदर्शक झाकण ठेवू शकता। दिवा विझल्यास नकारात्मक ऊर्जा परत येते, म्हणून त्याची काळजी घ्या। त्यावेळी म्हणायची प्रार्थना, हे श्री विष्णू, हे लक्ष्मी माता, या दिव्याच्या प्रकाशाने आमचं जीवन उजळू द्या। आमच्या घरात सुख, शांती आणि आरोग्य राहो। हे म्हणताच एक क्षण थांबा आणि दिव्याकडे काही क्षण प्रेमाने बघा। दिवा लावल्यानंतर काय करावे? संध्याकाळी दिवा लावल्यानंतर भगवान विष्णूच्या मूर्तीजवळ एक नैवेद्य ठेवा। ते साधं असलं तरी चालेल, दूध, साखर, फळं। मग काही वेळ ध्यानधारणा करा आणि विष्णूंचं नामस्मरण करा। हा उपाय का विशेष मानतात? कारण आवळा नवमी म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू दोघांचं एकत्र पूजन। जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्या प्रकाशात लक्ष्मीचा आशीर्वाद उतरतो आणि विष्णू त्या घराचं रक्षण करतात। हे केल्याने काय बदल होतो? घरात नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, जड वातावरण हलकं होतं, आरोग्य सुधारतं, व्यवसाय आणि धनप्राप्ती वाढते, मानसिक शांती लाभते। लक्षात ठेवायच्या गोष्टी, दिवा लावताना चप्पल घालू नका, राग, द्वेष किंवा तणाव मनात ठेवू नका। जिथे दिवा लावला आहे तिथे वादविवाद करू नका, दिवा पायाने ओलांडू नका। हे पवित्र कर्म आहे, त्यात शुद्धता हवीच। जर घरात तुळशीचे झाड असेल, तुळशीच्या कुंडीजवळ दिवा लावल्याने तुळशीदेवी प्रसन्न होतात। त्या दिव्याने घरातील दोष, ग्रहबाधा कमी होते।
तुळशीच्या दिव्याचं तेज म्हणजे लक्ष्मीच्या आगमनाचं चिन्ह असतं. वृद्ध आणि महिलांसाठी विशेष सूचना. या दिवशी महिलांनी दिवा लावल्यानंतर सौभाग्यवती भव असा मंत्र म्हणावा. याने वैवाहिक सौख्य टिकतं. वृद्धांनी दिव्याकडे बघत ओम शांती म्हणावं. याने मनशांती लाभते. आवळा नवमीच्या दिवशीचा रंग. या दिवशी पिवळा किंवा पांढरा रंग परिधान करणं शुभ असतं. तो विष्णूंचा आणि लक्ष्मीचा आवडता रंग आहे. दिव्याचा प्रकाश म्हणजे काय? तो फक्त तुपाचा ज्योत नाही, तर ती आहे श्रद्धेची आणि भक्तीची ज्योत. ती सांगते अंधार कितीही मोठा असो, एक छोटा दिवा पुरतो. पेक्षा जास्त हे भगवान विष्णू, हे देवी लक्ष्मी आमच्या जीवनात सदैव प्रकाश राहो. आमचं मन, आमचं घर, आमचं कर्म उजळू दे. मित्रांनो, लक्षात ठेवा, आवळा नवमीला संध्याकाळचा दिवा हा केवळ एक रिवाज नाही, तर जीवन उजळवणारा संस्कार आहे. हा दिवा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत लावा आणि पहा, वर्षभर सुख, शांती आणि समृद्धी तुमच्या घरी राहील. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.